सोलापुरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत कट मारण्याच्या वादातून मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 17 मे 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास नई जिंदगी परिसरात ही घटना घडली। फिर्यादी फरदीन मुकद्दर काझी हे आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात असताना आरोपी अब्दुल इस्माईल कसाब याने त्यांना अडवले। वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे। गाडीला कट मारू नको, गाडीवर आई आणि भाऊ बसले आहेत, पडले तर मार लागेल असे फिर्यादीने सांगितल्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाला। यानंतर आरोपीने फिर्यादीला थप्पड मारून शर्टमध्ये लपवून ठेवलेले लोखंडी चॉपर बाहेर काढले। या चॉपरने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर वार केला, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या आतिफ यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार करून जखमी केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आली आहे। या प्रकरणी अब्दुल इस्माईल कसाब यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1) आणि 126(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a